आणि 300 ते 350 लोक असतात. दगडफेक कसं होत असतं साहेब? पोलिसाच्या गाड्या प्रोटेक्शनमध्ये 3 बाजूने दगडफेक. ॲडिशनल SP आहे, DYSP आहे, ते भेटले. त्यांनी तुमच्या ज्या भावना आहेत सगळ्या, जी काही काल घडलेलं आहे आणि याच्यापूर्वी पण जे काही घडलेलं आहे ते त्यांनी साहेबांना सगळं सविस्तर सांगितलं होता. त्याच्यावर साहेबांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेले की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या सगळ्या लोकांना अटक होणार म्हणजे होणार. ठीक आहे, त्याच्यात कठोर कारवाई होणार. 326 सारखं गंभीर कलम त्याच्यात लावलेलं आहे, अट्रॉसिटी लावलेलं आहे. सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत, दाखल व्हायचं काही राहिलेलं नाही. ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहा. आता ॲडिशनल SP साहेब आपल्याला बोलतील. अपर पोलीस अधीक्षक सर यावलकर सर आहेत पूर्ण जिल्ह्याचे, आणि जिल्ह्याची सगळी पोलीसची टीम इथंच आहे. तुम्ही सगळे इथं असल्यामुळं जेवढ्या लवकर तुम्ही आम्हाला रिकामं कराल तेवढ्या लवकर आम्हाला त्यांना अटक करण्यासाठी जात आहे. आता साहेब बोलतील, साहेबांचं सर्वांनी शांतपणे ऐकून घ्या. सगळ्यांना मी भेटलोय, त्या सगळ्या घरांचं मी पंचनामा केलेला आहे, स्वतः पाहणी केलेली आहे. की साहेब स्वतः आले होते. आम्ही तुम्ही जशी कंप्लेंट दिली आहे त्या ताईंनी जे सांगितलंय आणि बाकी सगळ्यांनी जे सांगितलं फोन करून घेतलेलं आहे. गंभीर गुन्हा लावलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे सेक्शन लागले, ॲट्रॉसिटी पण लागलेलं आहे. तुम्ही जे सांगितलं ते सगळं घेतलेलं आहे. आणि आता सगळ्या लोकांना तुम्ही जेवढ्या लोकांची नाव सांगितले सगळ्यांची नावं घेतली, सगळ्यांना अटक करायला आमची टीम गेलेली आहे. बरेच लोक थांबलेले आहे, आम्हाला अरेस्ट करायला पडेल. हे ज्या वेळ द्या, तुम्ही इकडे जर गोळा झाले तर तुमच्याकडेच बघावं लागेल. मध्ये 4-5 लोक आले. बाकी समाजांना पहिला शिवीगाळ केले, मारहाण वगैरे केले आणि परत नंतर त्यांचा जमाव बोलून घेण्यात आला. नंतर 150 ते 200 लोक आले. बरेच आमच्या महिलांना मारहाण झालेली आहे. अल्कोहोल मुलीची झंपर वगैरे फाडण्यात आलं, साडी फाडण्यात आलेलं आहे. यापूर्वी अशी घटना घडलेली आहे. या अर्थात आम्ही SP साहेबांना शिष्टमंडळ भेटून निवेदन वगैरे दिलेलं आहे. तात्काळ त्यांना अटक व्हावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी, हे सगळे आमची समाज बांधवाची आज एवढ्यासाठी सगळे इथे एकत्रित जमलेले आहे. भांडण व्हायचं एक कारण होतं की सकाळी आमचे 8-10 माणसं कचरा का टाकतात. आमची मशानभूमी आहे, आमचे वडीलधार लोक इथं असतात करतात, त्यांची मशानभूमी वगैरे असल्याने या ठिकाणी कचरा तुम्ही टाकू नका वगैरे, संडास वगैरे काही करू नका असं त्यांना फक्त सांगायला गेलेले होते. तर ह्या गोष्टीवर त्यांनी ग्रामपंचायतमध्ये सगळे शिष्टमंडळ जमा झाले, दोन्ही पार्टी. तर ह्याच्यापुढे असं काही होणार नाही, घडणार नाही असे त्यांनी एकमेकाला समज काढली आमची व आमच्या लोकांना पाठवून दिलं. आणि संध्याकाळी सगळ्या लोकांनी कोणत्या समुदायाचे होते समोर ते समाज माहीत नाही सर आपल्याला. 3-4 गावकरी लोक जे उच्च लोक आहेत उच्च प्रवर्गातले लोक आहेत. आणि आपला हा समाज बांधव आहे, अशिक्षित आहे, आदिवासी समाज आहे. एकट्या समाजाला न्याय मिळावं एवढ्यासाठी आज सगळ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात रात्री काय झालं, कशामुळे ते ठिणगी पडली आणि अशी त्यांची प्लॅनिंग झाली की हा गपचूपमध्ये आलेले आहे. त्यांची प्लॅनिंग आम्हाला काही राहू द्यायचं नाही. आपल्याला काय काय केलं? दगडफेक केलं, मंदिरात गेलं, देवीची विटंबना केलं, ज्याला आम्ही पूर्व मानतो पूजतो देवीला, त्या मंदिरामध्ये विटंबना केलं झालं. त्याच्यातली LCD तोडली गेली, त्याच्यातले लोकांचे दार तोडले गेले, खिडकी तोडली गेले, गाड्या लोकांचे साहित्य उपयोगी वस्तू आहेत नुकसान भरपाई केली. आदिवासी लोकांवर वारंवार अत्याचार होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.